विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेत. उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत आणि त्यानंतर चर्चा सुरू झालेली आहे उमेदवारांच्या संपत्तीबाबत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या संपत्तीवरून महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधण्यात आलाय. बघूया. राजकारण्यांच्या संपत्तीत वाढ, धनवान उमेदवारांची संख्या वाढली, नेत्यांच्या संपत्तीचा चढता आलेख. विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर करत संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये गेल्या 5 वर्षात संपत्तीमध्ये कोट्यावधी रुपयांची वाढ झालेल्यांमध्ये सर्वाधिक महायुतीचे उमेदवार असल्याचं समोर आलंय. या नेत्यांच्या संपत्तीचा चढता आलेख प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केलाय. अपक्ष आमदार गीता जैन 2019 ला 70.44 कोटींची संपत्ती होती. 2024 ला 392.30 कोटींची संपत्ती झाली आहे. पराग शाह भाजपचे आमदार आहेत. त्यांची 2019 ला 500.62 कोटींची संपत्ती होती. 2024 ला 3,383.6 कोटींची संपत्ती झाली आहे. राहुल नार्वेकरांची 2019 ला 38.9 कोटींची संपत्ती होती. 2024 मध्ये 129.81 कोटींची झाली आहे. प्रताप सरनाईक शिवसेना 2019 ला 143.97 कोटींची संपत्ती होती. 2024 मध्ये 333.32 कोटींची संपत्ती झाली. तानाजी सावंत शिवसेना 2019 ला 194.5 कोटींची संपत्ती होती. 2024 मध्ये त्यांची संपत्ती झाली आहे 218.1 कोटी रुपये. दीपक केसरकर शिवसेना 2019 ला संपत्ती होती 59.70 कोटी. 2024 मध्ये 98.50 कोटी इतकी त्यांची संपत्ती वाढली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी महायुतीच्या नेत्यांच्या संपत्तीचा हिशोब मांडत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. तो 2019 में उनकी एसेट्स डिक्लेरेशन था, उसमें करीब 100%, 50% से लेकर 100% तक वृद्धि हुई है. तो मैंने तो बस वही उजागर किया है जो उन्होंने एसेट डिक्लेरेशन किया है, जो 2019 वर्सेस 2024, उसी से समझ में आता है. जो पूरा देश का बच्चा, महाराष्ट्र का बच्चा जो कह रहा है 50 खोके एकदम ओके, वो आज साबित हुआ है. वो लोग जो गद्दारी कर पहले गुवाहाटी भागे, फिर गोवा के टेबलों पे नाचे हैं, आज उनकी एसेट की जो इंक्रीज है दिखा रहा है कि उन्होंने अपने लिए, अपनी महत्वाकांक्षा से ज्यादा अपने पैसों के लिए उन्होंने जो निर्णय लिया वो महाराष्ट्र के खिलाफ था, महाराष्ट्र वासियों के विरोध में था, और अपना विकास के लिए उन्होंने महाराष्ट्र को दरकिनार किया है. आता विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांच्या संपत्तीत झालेल्या वाढीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रियंका चतुर्वेदींनी मांडलेल्या संपत्तीच्या चढत्या आलेखावरून जोरदार राजकारण तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.